नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बनाना मार्केट खरेदी करण्यासाठी व्यापारी येईना. झाडावरच पिकत आहे केळी. काय दर मिळतोय? केळी झाडावरच पिकत असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे. कुरडई आणि शेवया पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी हा गहू बेस्ट. वाचा सविस्तर. कुरडई शेवया बनवण्यासाठी विशिष्ट गव्हाचा उपयोग केला जातो. राज्यात 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यात परवानगी. आता दस्त नोंदणीला किती रुपये? राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ऊसाचा तडाखा वाढताच रसवंतीसाठी ऊसाच्या मागणीत वाढ. विक्रमी दराने होतोय महाराष्ट्रातून खरेदी. उन्हाळ्याचा वाढू लागलेला तडाखा रसवंतीसाठी ऊसाच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून येथील 3102 वाणाचा ऊस गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कोलकातापर्यंत पोहोचला आहे. बारा एकर क्षेत्रावर मिश्र शेतीचा अवलंब. नियोजनबद्ध शेतीतून वर्षाकाठी 8 लाखांचे उत्पन्न. पाचोरा तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्रगतीची नवी वाट शोधली आहे. आखातातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत. खाद्यतेल तब्बल 10 ते 12% महागले. आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत 10 ते 12% वाढ नोंदवण्यात आली आहे. बायोगॅस. गॅस सिलेंडरला बाय या गावामध्ये होतोय बायोगॅसवर स्वयंपाक. कसा उभारला प्लांट? शेणाचा वापर करून तयार होणाऱ्या बायोगॅसमुळे कुटुंबाचा LPGवर खर्च कमी झाला आहे.